सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. रात्र 41वी आणि शीर्षक आहे भस्ममय मूर्ती. आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो, परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली आणि मला म्हणाली, का रे, नाही भेटायला आलास? तुला त्यांनी कळवलं नाही का? त्या दिवशी रागावून गेलास, अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लवकर जातो, मग तुझा रे कसा नाही जात? ये मला भेट. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसंच होईल. आज आई फार आजारी नसेल ना असं मनात येईल. पंख असते तर आईजवळ उडून गेलोस असं वाटे, परंतु दूर जावयाचं 2 दिवस जावयालाच लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास. मला वाईट वाटत होतं. जीवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावं असं वाटे, परंतु पैसे. मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचं नाव नामदेवच होतं. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितकं प्रेम आणि जितकी भक्ती होती, तितकंच प्रेम आणि भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच चला होता आणि मी त्याचा. यूयम वयम वयम यूयम असं आम्ही कितीदा म्हणावयाचो. माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, अन बोलत मेरी विरथा जानी अपना नाम जपाया. देवाचं नाव घेतलं की पुरे. त्याला आपलं दुःख न बोलताही समजतं. नामदेवाला माझं सुखदुःख समजे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचित असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू 2 कुडीत एक मन होतं, एक हृदय होतं. जणू मनाने आणि हृदयाने आम्ही जुळे होतो. नामदेव, मला घरी जावंसं वाटत आहे. आई फार आजारी आहे असं वाटतं. सारखी हुरहुर लागली आहे. मी मग जा भेटून ये. तो म्हणाला, आईला डोळे भरून पाहून येईल, पण पैसे? मी म्हटले, काल नाही का माझी मनी ऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. 10 रुपये आहेत, तुला पुरतील? आईला भेटून ये. माझा नमस्कार सांग. जा, नामदेव म्हणाला. थोडेसे सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवावयाला आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे पण भरून आले होते. पत्र लगेच पाठव बरं श्याम, नामदेव म्हणाला. होय, मी म्हटलं. तुझ्याबरोबर मी आलो असतो, पण पैसे नाहीत. तो म्हणाला, तू माझ्याबरोबर आहेसच, मी म्हटले. गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्याआड झाला. गाडी सुटली आणि डोळ्यातून पाझर सुटली. शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होतं. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होतं. अश्रुसिंचन करीत मी जात होतो. बोरीबंदरवर उतरून तसाच परभारे मी बोटीवर गेलो, कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदय शतभावनांनी नाचत होते. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती. आई, माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रोळेल, हे मी वाचित होतो. खरंच माझ्या गरीब आईला मी दुसरं काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्यावयास दुसरं काही नव्हतं. मध्येच मी गीतांजली मिटीत असे आणि समोरच्या उचंबळणाऱ्या सागराकडे बघे. त्या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदय सागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतिसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रंगून गेलो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता. हरणई बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हरणई खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखी 7-8 तासांनी आईचे पाय पाहीन. प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन.
असं मनात मी म्हणत होतो. हरणई बंदर आलं, पडाव बोटीजवळ आले, त्यात माणसं उतरली. मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणीतरी माझ्याकडे पाहत होतं. माझं तिकडे लक्ष नव्हतं, त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती? पडाव उभा राहिला. मी पटकन उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झप झप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडलं? मावशी. माझ्या दृष्टीस माझी मावशी पडली. मावशी, तू इकडे कुठे? परत जाते सोय पुण्याला? आईचं बरं आहे वाटतं, असं मी विचारलं. मावशीच्या गंगा यमुनांनी उत्तर दिलं. मावशी, बोलत का नाहीस? मी काकुळतीनं विचारलं. श्याम, तुझी आई, माझी अक्का देवाजवळ गेली, ती म्हणाली. माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हतं. मला बोलवलं का नाही? मला स्वप्न पडलं म्हणून मी निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी. परंतु आता कोणची आई? कायमची अंतरली आई, असं म्हणून मी रडू लागलो. श्याम, त्या दिवशी तुझी सारखी आठवण काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे अजून हट्टीच आहे श्याम. 2 दिवसात अक्का जाईल असं वाटलं नव्हतं. मी तुला बोलवायचं ठरवलं, परंतु त्याच दिवशी अक्का गेली. सारे प्रयत्न केले, तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हाला. अक्कानं तुम्हाला माझ्या पत्रात घातलं आहे. मी तुम्हाला आईची आठवण होऊ देणार नाही. ओके, किती रडशील? मावशी मला समजावीत होती. मावशी, माझे केवढाले मनोरथ. माझ्या आईला सुख देईन, तिला फुलासारखी ठेवीन, असं मी म्हणत असे. परंतु आता कशाला शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू? मी म्हटलं, तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शिक, आमच्यासाठी शिक, जगासाठी शिक. आईला प्रेम देणार होतास ते जगाला दे, जगातील दुःखी मातांना दे. मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली. मावशी, तू परत निघालीस? मी विचारलं. होय, तेथे माझ्याने राहावे ना. तू घरी जा. उद्या 3रा दिवस. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका म्हणून उत्तर क्रियेला आलास. येताना अस्थी घेऊन ये, गंगेत नेऊन टाकू, मावशी म्हणाली. मावशी, मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ? मी म्हटलं. त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला तरी वडिलांचा तारा आहे, तुझ्या भावाचा तारा आहे. तिथे सारा अंधार नाही, तिथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा, विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा, मावशी म्हणाली. श्याम, आलास का? थांब हो, देवाला गूळ ठेवते. असे आता मावशी कोण म्हणेल? मी म्हणालो. श्याम, या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली तरी प्रेमरूप आई, स्मृतिरूप आई तुझ्याजवळ आहे. तिथे जाशील, तिथे आहे. चल, तुझ्यासाठी गाडी ठरवू, असं म्हणून तिनं माझ्यासाठी बैलगाडी ठरवली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली. मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटातून वर येत आहे असं मला दिसे. आईचे कष्ट आणि हाल मला दिसू लागले. कारुण्य मूर्ती आहे माता. तिचं प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली. शेवटी मी एकदाचं घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्यावेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे कुठले? तिथे हाय हाय होती. घरात एक मिणमिण दिवा जळत होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावरती बसले होते. श्याम, 2 दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून बाळ, ते म्हणाले. पुरुषोत्तम जागा झाला. अण्णा अण्णा असं म्हणून तो रडू लागला. मला त्यानं मिठी मारली. आम्हाला कोणासंही बोलवत नव्हतं. दुर्वांची आजी म्हणाली, तुझीच आठवण काढीत होती हो श्याम, तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तर क्रियेला तरी आलास. रडू नको. आता उपाय का आहे? तुम्ही मोठे होईतो हवी होती हो जगायला, परंतु नाही त्याची इच्छा. मी ऐकत होतो.
अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजीबरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात करण्यात आला होता तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जसाच्या तसा भस्ममय देह होता. वाऱ्यानं इवली देखील मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केलं. सर्व पार्थिवता लोकवून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुद्ध असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्येने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरली भस्मा इतकीच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती. मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. त्या अनश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढं भाग्य. मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले. ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले. स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी नेले. सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एक एक दिवस जात होता. पुरुषोत्तमाच्या तोंडून एक एक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचे पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम माझ्याजवळ वाचित असे आणि मी ऐकीत असे. शेजारच्या इंदू राधाताई यांनी सुद्धा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके. आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असं म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केलं. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळ्यांना आमंत्रण दिलं. आला एक कावळा आला, तो दुसराही आला. चुलते म्हणाले. आम्हाला बरं वाटलं. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडाजवळ बसत पण शिवत ना. काय करावे. पिंडाभोवती गिरट्या घालीत परंतु स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले. मी म्हटले, आई तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही. तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर वहिनी प्रेम करो. तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिवतात. परंतु त्या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढ्यात दर्भाचा नका करू. नदीवरून जड अंतःकरणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळी शेजारी पिंड ठेवला. भोवती कावळे जमले परंतु एकही शिवेना. शेवटी माझी दुर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, यशोदे काही काळजी नको करू. पुरुषोत्तमाला मी आहे. त्याचं सार मी करीन. काय चमत्कार. आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन कावळा शिवला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरुषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोड्याळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, गावातील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई केवढं तुझं प्रेम. तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे आणि समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल याची कल्पना या संसारातील आईवरून येईल. स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच या छोट्या आईला ती जगन्माऊली पाठवीत असते. गड्यांनो, माझी आई मेली. तिचं जीवन सरलं तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळं जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊ भाऊ सारे प्रेमाने परस्परास मदत करतील. श्रेष्ठ कनिष्ठ मानणार नाहीत. एकमेकास वाढवतील, पाळतील, पोसतील, हसवतील. ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही.
तोपर्यंत ती रडतच राहणार. तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार. मित्रांनो, आज आपण इथे थांबतोय. पुढचा शेवटचा भाग असेल तर उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. शेवटच्या भागाच्या वाचन करणार आहोत. तर भेटूया उद्या. तोपर्यंत नमस्कार.